हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये. आपण आज ना दुधी भोपळ्याचं भरीत बनवणार आहोत. तर बघा, असा भोपळा घेतलाय मी असा, आणि याला स्वच्छ धुवून पुसून घेतलाय. आता याला ना आपण टाचे मारून घेऊया, अशा फोक्स म्हणून. असे कोवळाच आहे दुधी भोपळा. टाचे मारून घेतले की आतपर्यंत तो चांगला भाजला जातो, चांगला शिजला जातो. खूप छान भरीत होतं याचं. हे वांग्याचं भरीत, अजून दुसरे इतर भरीत पण आपल्या चॅनलला दाखवलेले, ते पण तुम्ही बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. नेहमीच आपण वांग्याचं भरीत हे खातो, तर आपण असं वेगवेगळे प्रकारचे भरीत पण करून खाल्ले पाहिजे, भाज्यांचे, फळभाज्यांचे. याला सगळं असे टाचे मारून घेतले. आता याला आपण ना तेल लावून घेऊया. सगळ्या बाजूने तेल लावून घेतलं. आता गॅसवरती एक जाळी ठेवली. गॅस पेटवून घ्यायचा. तुमच्याकडे अशी जाळी नसेल ना, तर दुसरी कोणतीही जाळी ठेवली तरी चालेल. आणि असा फिरवून 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 सगळ्या साईडने असं भाजून घ्यायचा तो छानपैकी असा. आणि चूल जर असेल ना, तर त्यावरती एकदम छान असं भाजलं जातं. चुलीच्या आरामध्ये पण असं भाजून घ्यायचा, ज्याच्याकडे चूल असेल त्याच्याकडे. आणि गॅस फास्ट ठेवून भाजायचा चांगला असा. भाजलंय बघा असं दुधी भोपळाचं चांगलं. आता हे ना वरचं असं साल आहे ना, काढून घ्यायचं असं बघा, निघतं असं. किंवा असं नळाखाली धुवून घेतलं ना असं, आणि आपण बटाटा तासतो ना, त्याने पिलरने काढलं ना तरी पण चालते. थंड होऊ देते आणि याचं वरचं साल नळाखाली याचं काढून घेते. याचं नळाखाली बघायचं, साल काढून घ्यायचं असं धुवून, असं करून घ्यायचं. हे पिलर घेतलं आपलं याचं, बटाटा टाकतो त्याचं, आणि असं काढून घ्यायचं. आता याचे देठ काढून घ्यायचं असं. नरम झालं एकदम असं. आता याचे बारीक बारीक असे स्लाइस करून घ्यायचे आणि ते स्मॅश करून घ्यायचे चांगले. बारीक करून घ्यायचं. एवढं असं बारीक स्मॅश करून घेतलं. दुधी भोपळा पूर्ण चांगला शिजला, त्यामुळे चांगलं बारीक झालं. हे बघा. आता आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि मीठ, 1 चमचा मीठ चवीनुसार. हे वाटून घेते. आता घेतले बघा वाटण वाटून असं. आता गॅसवरती पॅन ठेवलाय. आता त्याच्यामध्ये तेल टाकते, फोडणी तयार करते. 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1/2 चमचा हिंग, कढीपत्त्याचे पान, कांदा एक चिरून घेतला. कांदा टाकते. कांदा परतला गेलाय. आता त्याच्यामध्ये वाटण वाटलेलं ते टाकून देते. हिरवी मिरची, लसूण, जिरं हे टाकते.
ते चांगलं परतून घेते. एक टोमॅटो चिरून घेतला तो टाकते. कोथिंबीर टाकते. तर सुके मसाले ॲड करते. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, परतून घेते चांगलं. कांदा टोमॅटो चांगलं शिजू देते. आता याच्यात स्मॅश केलेला दुधी भोपळा टाकून देते. चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते. 1 चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट हा 1 चमचा टाकून घेते. त्याच्यामुळे ना भरीत खूप छान होतं, टेस्ट येईल. परत एकदा चांगलं हलवून घेते आणि आता त्याच्यावरती 5 ते 7 मिनटं चांगलं झाकण ठेवून पूर्ण मसाला याला कोट झाला पाहिजे, लागला पाहिजे, त्याचा मसाल्याचा अर्क याच्यात उतरला पाहिजे असं झाकण ठेवून पूर्ण असं शिजवून घेते. परत एकदा झाकण ठेवते आता 5 ते 7 मिनटासाठी. झाले बघा 5 मिनटं. गॅस एकदम कमी लो फ्लेमवर ठेवून भरीत चांगलं 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलं. चांगलं मस्त झालं बघा, एकदम छान. असं याला लोकी पण म्हणतात. तुम्ही पण असं भरीत करून बघा. मी भरीताचे वेगवेगळे प्रकार दाखवले. गिलक्याचं भरीत दाखवलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. परत वांग्याचं भरीत दाखवलेलं आहे. आता हे दुधी भोपळ्याचं पण भरीत तुम्ही करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा कसं झालं. आता थोडीशी कोथिंबीर वरून परत टाकून घेते, हलवून घेते आणि सर्व करून दाखवते तुम्हाला. भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता. एकदम छान झाले. सर्व करून दाखवते. रेडी आपल्या दुधी भोपळ्याचं भरीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.